नमस्कार मित्रांनो. आजची घटना महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात घडलेली आहे. ही घटना 2025 सालातील असून एका बेपत्ता महिलेच्या प्रकरणातून समोर आलेल्या धक्कादायक सत्यामुळे पोलिसांनाही मोठा धक्का बसला होता. घटनेची सुरुवात होते धनगाव नावाच्या गावापासून. धनगावमध्ये अमोल जाधव नावाचा 35 वर्षीय तरुण राहत होता. अमोल विवाहित होता आणि जीप चालक म्हणून काम करत होता. गावातील महिला मजुरांना शेतात कामासाठी घेऊन जाणे आणि संध्याकाळी त्यांना परत आणणे हे त्याचे रोजचे काम होते. त्याच्या जीपमधून अनेक महिला रोज प्रवास करत असत. त्यापैकीच एक होती पूजा पाटील. पूजा 32 वर्षांची होती. ती विवाहित होती आणि घरची परिस्थिती साधारण असल्यामुळे शेतामध्ये मजुरी करून कुटुंबाला हातभार लावत होती. दररोजचा प्रवास असल्यामुळे पूजा आणि अमोलची ओळख वाढू लागली. सुरुवातीला दोघांमध्ये फक्त कामाबद्दल बोलणे व्हायचे, मात्र हळूहळू त्यांच्या गप्पा वाढल्या. काही दिवसांनी अमोलने पूजाकडून तिचा मोबाईल नंबर घेतला. त्यानंतर दोघांचे फोनवर बोलणे सुरू झाले. सुरुवातीला काही मिनिटांचे फोन असायचे, पण नंतर त्यांचे संभाषण बराच वेळ चालू लागले. गावातील काही लोकांनीही दोघांना अनेकदा एकत्र बोलताना पाहिले होते. मात्र त्यावेळी कुणालाही या मैत्रीचे पुढे काय होणार आहे याची कल्पना नव्हती. हळूहळू अमोलने पूजाला बाहेर भेटण्याचे सुचवले. पूजानेही त्याला होकार दिला. दोघांच्या भेटी वाढू लागल्या आणि त्यांच्या मैत्रीचे रूपांतर एका गुप्त नात्यात झाले. पूजाच्या वैवाहिक आयुष्यातही काही अडचणी होत्या. तिचा पती संदीप पाटील याला दारूचे व्यसन होते आणि घरातील वातावरण अनेकदा तणावपूर्ण असायचे. त्यामुळे पूजा अमोलशी अधिक जवळीक साधू लागली. अमोलसाठीही ही परिस्थिती वेगळी नव्हती. तो स्वतः विवाहित होता. त्याचे कुटुंब गावातच राहत होते. अशा प्रकारे दोघेही आपापल्या संसारापासून गोष्ट लपवून एकमेकांच्या संपर्कात राहू लागले. काही काळाने पूजाच्या मनात अमोलसोबत कायमस्वरूपी राहण्याचा विचार निर्माण झाला. एक दिवस तिने अमोलला स्पष्टपणे सांगितले, "मी माझं घर सोडून तुझ्यासोबत राहायला तयार आहे. तू मला तुझ्या आयुष्यात कायमची जागा दे." अमोलने त्यावेळी तिला समजावून सांगितले की परिस्थिती योग्य झाल्यावर तो निर्णय घेईल. पूजाने मात्र त्याच्यावर विश्वास ठेवला. काही दिवसांनी पूजा घरातून निघाली आणि अमोलच्या जीपमध्ये बसली. ती अमोलला म्हणाली की आता ती त्याच्या सोबतच राहणार आहे. मात्र अमोलच्या मनात वेगळाच विचार होता. तो स्वतःच्या पत्नीला सोडण्यास तयार नव्हता. त्याचे गावातील घर, कुटुंब आणि समाजातील प्रतिष्ठा त्याच्यासाठी महत्त्वाची होती. त्यामुळे पूजाला आपल्या गावात घेऊन जाण्याऐवजी त्याने तिला दुसऱ्या शहरात ठेवण्याचा निर्णय घेतला. अमोलने नवापूर शहरातील अलीपूर रोड परिसरात एक भाड्याचे घर घेतले आणि पूजाला तिथे राहायला ठेवले. सुरुवातीला पूजा या निर्णयामुळे फारशी नाराज नव्हती. अमोल अधूनमधून तिला भेटायला येत होता. कधी 2 दिवसांनी तर कधी 3-4 दिवसांनी तो तिच्याकडे येत असे. पण काही काळानंतर पूजाला जाणवू लागले की अमोल तिच्यासोबत कायमस्वरूपी राहत नाही. तिच्या मनात आता एकच प्रश्न होता, जर अमोल माझ्यावर प्रेम करत असेल तर तो मला आपल्या घरी का घेऊन जात नाही? याच प्रश्नावरून दोघांमध्ये वाद होऊ लागले. पूजा अमोलवर लग्नासाठी दबाव आणू लागली. ती त्याला सांगू लागली की मी तुझ्यासाठी माझं घर सोडलं आहे. आता तूही माझ्यासाठी निर्णय घे. पण अमोल मात्र प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणं देत राहिला. त्याला भीती होती की ही गोष्ट गावात समजली तर त्याची बदनामी होईल. त्याची पत्नी त्याला सोडून जाईल आणि त्याचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होईल. त्यामुळे तो पूजेला त्याच भाड्याच्या घरात राहण्यास सांगत होता. हळूहळू पूजाचा संयम संपत चालला होता. एक दिवस तिने अमोलला स्पष्ट शब्दांत सांगितले, "तू मला स्वीकारणार असशील तर स्पष्ट सांग, नाहीतर मी तुझ्या कुटुंबाला आणि पोलिसांना सगळं सांगेन." हे ऐकून अमोल घाबरला. त्याला जाणवू लागले की परिस्थिती आता त्याच्या नियंत्रणाबाहेर जात आहे. तरीही त्याने पूजेला आपल्या घरी नेण्यास नकार दिला. दोघांमधील तणाव दिवसेंदिवस वाढत गेला. दरम्यान 10 जानेवारी 2025 रोजी अमोल पूजाला भेटण्यासाठी नवापूरला गेला. त्या दिवशी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. पूजाला आता अमोलकडून फक्त आश्वासन नको होते. तिला त्याने ठोस निर्णय घ्यावा अशी अपेक्षा होती. अमोल मात्र तिच्या मागण्यांमुळे अधिकच अस्वस्थ झाला. त्याच्या मनात आता एक धोकादायक विचार निर्माण झाला होता. हे नातं कायमच संपवलं तरच आपली सुटका होईल, असा विचार त्याच्या मनात येऊ लागला. मात्र पूजेला याची कल्पनाही नव्हती. अमोलने तिच्याशी शांतपणे बोलून तिला पुन्हा आपल्या विश्वासात घेतले. त्याने तिला सांगितले की तो तिला लवकरच आपल्या घरी घेऊन जाईल.
पूजाने त्याच्या बोलण्यावर विश्वास आपल्या ठेवला. जीपमधून त्यानंतर बाहेर अमोल घेऊन तिला गेला. आपल्या जीपमधून शहरापासून काही अंतरावर असलेल्या एका निर्जन भागात तो थांबला. पूजाला वाटत होते की कदाचित अमोल आता तिच्याशी शांतपणे बोलणार आहे. पण पुढच्या काही क्षणांत परिस्थिती पूर्णपणे बदलली. अमोलने तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात पूजाचा मृत्यू झाला. घटनेनंतर अमोलने तिचा मृतदेह तिथेच सोडला आणि जणू काही घडलेच नाही अशा पद्धतीने आपल्या गावाकडे परतला. त्याला वाटत होते की आता हे प्रकरण कायमचे संपले आहे. पण त्याला एक गोष्ट माहीत नव्हती. पोलिसांचा तपास कधीही थांबणार नव्हता. पूजा अचानक बेपत्ता झाल्यामुळे तिच्या कुटुंबियांनी तिचा शोध सुरू केला. पोलिसांकडेही तिच्या बेपत्ता होण्याची माहिती पोहोचली. दुसरीकडे अमोल मात्र नेहमीप्रमाणे आपले काम करत राहिला. त्याला वाटत होते की त्याच्यावर कुणालाही संशय येणार नाही. पण काही दिवसांनी नवापूर शहरातील अलीपूर रोड परिसरात एका शेतात एक मृतदेह आढळून आला आणि या मृतदेहामुळे संपूर्ण प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. पुढे काय झालं? पोलिसांना मृतदेहाची ओळख कशी पटली? अमोलपर्यंत पोलीस कसे पोहोचले? आणि त्याच्या मोबाईलमधून कोणता महत्त्वाचा पुरावा समोर आला? पार्ट 2 मित्रांनो, तपासाची दिशा आता एका महत्त्वाच्या व्यक्तीकडे वळली होती. पोलिसांच्या हाती आलेल्या माहितीनुसार कविता देशमुख ही महिला धाराशिव जिल्ह्यातील एका गावाची रहिवासी होती. ती विवाहित होती आणि शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाला हातभार लावत होती. कविता रोज कामासाठी एका जीपने प्रवास करत असे. ही जीप संदीप मोरे नावाचा चालक चालवत होता. रोजच्या प्रवासामुळे कविता आणि संदीप यांची ओळख झाली. सुरुवातीला दोघांमध्ये साधे बोलणे होत होते. मात्र हळूहळू त्यांचे फोनवर बोलणे वाढले. काही दिवसांनी दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. संदीप कवितेला बाहेर भेटण्यासाठी बोलवू लागला आणि कविता देखील त्याला भेटू लागली. सुरुवातीला हे सर्व गुप्तपणे सुरू होते. काही काळानंतर कविता संदीपवर भावनिकदृष्ट्या अवलंबून होऊ लागली. तिला वाटू लागले की संदीप तिच्यासोबत कायमचे राहील. मात्र संदीपची परिस्थिती वेगळी होती. त्याचे स्वतःचे कुटुंब आणि वैवाहिक जीवन होते. त्यामुळे तो कवितेला वारंवार सांगू लागली की जर तू माझ्यासोबत राहणार असशील तर मला कायमस्वरूपी स्वीकार. मी तुझ्यावर विश्वास ठेवून माझे घर सोडले आहे. मात्र संदीप प्रत्येक वेळी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होता. तो तिला गावात चर्चा होईल, कुटुंबात समस्या निर्माण होतील असे सांगत होता. परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत गेली. दरम्यान संदीपने कवितेला शहरातील एका भाड्याच्या घरात ठेवले होते. तो अधूनमधून तिला भेटायला जात असे. सुरुवातीला कविता या परिस्थितीशी जुळवून घेत होती. मात्र नंतर तिला जाणवू लागले की संदीप तिच्याबाबत कायमस्वरूपी निर्णय घेण्यास तयार नाही. तिने संदीपवर दबाव आणायला सुरुवात केली. एक दिवस दोघांमध्ये याच विषयावर जोरदार वाद झाला. कविता म्हणाली की तू जर मला स्वीकारले नाहीस तर मी सगळे सत्य तुझ्या कुटुंबाला सांगणार. हे ऐकून संदीप घाबरला. त्याला आपल्या वैवाहिक जीवनाची आणि समाजातील प्रतिष्ठेची चिंता वाटू लागली. मात्र परिस्थिती शांतपणे सोडवण्याऐवजी त्याने अत्यंत चुकीचा मार्ग निवडला. 10 जानेवारी 2025 रोजी संदीप कवितेला भेटण्यासाठी शहरात गेला. त्याने तिला काही वेळ बोलून समजावले आणि नंतर सोबत बाहेर जेवायला जाण्याचे सांगितले. कवितेला वाटले की कदाचित संदीप आता तिच्याबाबत गंभीर निर्णय घेणार आहे. ती त्याच्यासोबत निघाली. मात्र संदीपपणे तिला शहरापासून दूर असलेल्या एका निर्जन भागाकडे नेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. परिस्थिती अचानक बिघडली आणि संदीपने कवितेवर प्राणघातक हल्ला केला. या घटनेत कवितेचा मृत्यू झाला. घटनेनंतर संदीपने पुरावे लपवण्याचा प्रयत्न केला आणि तो आपल्या गावाकडे परतला. त्याने नेहमीप्रमाणे आपले दैनंदिन जीवन सुरू ठेवले. जणू काही घडलेच नाही. दुसरीकडे कविता अचानक बेपत्ता झाल्यामुळे तिच्या कुटुंबियांची चिंता वाढली. काही दिवसांनी एका शेतात महिलेचा मृतदेह आढळला. सुरुवातीला त्या मृतदेहाची ओळख पटत नव्हती. मात्र पोलिसांनी परिसराची तपासणी सुरू ठेवली. मृतदेहाजवळ सापडलेल्या वस्तू आणि बेपत्ता महिलेच्या तक्रारीचा तपास करताना पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. त्यानंतर पोलिसांनी कविताच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींची माहिती तपासण्यास सुरुवात केली. याच तपासात संदीप मोरेचे नाव समोर आले. पोलिसांनी संदीपचा मोबाईल क्रमांक तपासला. कॉल डिटेल्समध्ये कविता आणि संदीप यांच्यात वारंवार संपर्क झाल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे
कविता बेपत्ता होण्यापूर्वी दोघांमध्ये अनेक वेळा संपर्क झाला होता. ही माहिती पोलिसांसाठी अत्यंत महत्वाची होती. पोलिसांनी संदीपला चौकशीसाठी बोलावले. सुरुवातीला त्याने कवितेला फारशी ओळखत नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांकडे उपलब्ध असलेल्या तांत्रिक पुराव्यांमुळे त्याची माहिती संशयास्पद वाटू लागली. पोलिसांनी त्याच्यासमोर कॉल रेकॉर्ड आणि इतर माहिती ठेवली. आता संदीपची घाबरलेली अवस्था पोलिसांच्या लक्षात आली. चौकशी पुढे सुरू राहिल्यानंतर अखेर त्याने कवितेसोबतच्या संबंधांबद्दल आणि त्या दिवशी घडलेल्या घटनेबद्दल माहिती दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि पुढील तपास सुरू केला. या प्रकरणात एक गोष्ट स्पष्ट झाली होती. गुप्त नाते, दबाव आणि चुकीचे निर्णय यामुळे परिस्थिती इतकी गंभीर झाली की एका महिलेचा जीव गेला आणि दुसऱ्या व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले. मात्र पोलिसांच्या तपासात अजून अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणे बाकी होते. कवितेला नेमक्या कोणत्या परिस्थितीत मृत्यूला सामोरे जावे लागले? संदीपने हा निर्णय का घेतला? आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग होता का? या सर्व प्रश्नांची उत्तरे पुढील तपासातून समोर येणार होती. तपासाची दिशा कविता देशमुखकडे वळली. धाराशिव जिल्ह्यातील ही विवाहित महिला शेतमजुरी करत होती. रोज जीपने प्रवास करताना चालक संदीप मोरेशी तिची ओळख झाली. हळूहळू दोघांत जवळीक निर्माण झाली. कविता संदीपवर भावनिकदृष्ट्या अवलंबून झाली, पण संदीपकडे स्वतःचे कुटुंब होते. तो तिला घरी स्वीकारायला तयार नव्हता. यामुळे वाद सुरू झाले. कविता दबाव आणू लागली की तू मला स्वीकार नाहीस तर सर्व सत्य तुझ्या कुटुंबाला सांगेन. 10 जानेवारी 2025 रोजी संदीपने कवितेला शहराबाहेरील निर्जन भागात नेले. तिथे वाद वाढला आणि त्याने तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. कवितेचा मृत्यू झाला. संदीपने पुरावे लपवून नेहमीप्रमाणे जीवन सुरू ठेवले. काही दिवसांनी शेतात मृतदेह सापडला. पोलिसांनी तपास सुरू केला. कॉल डिटेल्समधून संदीपचे नाव समोर आले. चौकशीत त्याने कबुली दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. गुप्त नाते, दबाव आणि चुकीच्या निर्णयाने एका महिलेचा जीव गेला आणि दुसऱ्याचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. ही कहाणी इथे संपते. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.